उन्हाळ्यातील आहार आणि पाण्याचे नियोजन. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे याबद्दल सविस्तर माहिती घेतली. त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वचन दिले होते की पुढील भागात आपण उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाचा विषय आहार आणि पाण्याचे नियोजन यावर बोलणार आहोत. उन्हाच्या या तीव्र लाटेत स्वतःला सुरक्षित आणि निरोगी कसे ठेवायचे हे आज आपण पाहणार आहोत. तंत्रज्ञान, निसर्ग आणि समाज भान याचा मिलाप घडवून आणत तुमच्यासाठी अशीच नवनवीन आणि माहिती घेऊन येणारे आपले हक्काचे चॅनल जय चौधरी क्रिएटर. या आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा समाज प्रबोधनापर भाग. पाण्याचे नियोजन, हायड्रेशनचे महत्त्व, वॉटर मॅनेजमेंट. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, डिहायड्रेशन ही सर्वात मोठी समस्या असते. म्हणजेच पाण्याचे नियोजन खालील प्रमाणे करावे. आम्ही सांगतो त्याप्रमाणे आपण पाण्याचे नियोजन करू शकता. 1. नियमित पाणी पिणे. तहान लागण्याची वाट न पाहता दिवसातून किमान 3 ते 4 लिटर 10 ते 12 ग्लास प्रमाणे पाणी नक्की प्या. 2. नैसर्गिक पेयाचा वापर. केवळ साधे पाणी पिण्याचा कंटाळा आल्यास लिंबू पाणी, ताक, शहाळ्याचे पाणी, ओवा जिरीचे पाणी किंवा कोकम सरबत यासारख्या पारंपरिक पेयाच्या आहारात समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक क्षार, इलेक्ट्रॉनिक्स मिळतात. 3. मातीचे माठ. फ्रीजमधील अतिशय थंड पाणी पिणे टाळा, कारण यामुळे घसा खराब होऊ शकतो आणि पचनक्रियेवर परिणाम होतो. त्याऐवजी नैसर्गिक क्रिया केलेले थंड असणारे माठातील पाणी प्या. 4. काय टाळावे. उन्हाळ्यात चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेले कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाणी उलट वेगाने कमी होते. उन्हाळ्यातील आहार नियोजन, डाएट प्लॅनिंग. उन्हाळ्यात आपली पचनसंस्था थोडी मंदावलेली असते, त्यामुळे या दिवसात हलका, सुपाच्य आणि शरीराला थंडावा देणारा आहार घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील आहाराचे आपण शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीने विश्लेषण करूया. सर्वप्रथम आपण शाकाहारी आहार पाहूया. शाकाहारी आहार, व्हेजिटेबल डाएट आणि त्याचे फायदे. पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या, दुधी भोपळा, पडवळ, कारली, तांबडा भोपळा, काकडी आणि कोबी यासारख्या पाण्याच्या प्रमाण जास्त असलेल्या भाज्या जास्त खाव्यात. 2. ताजी फळे. खरबूज, टरबूज, द्राक्षे, संत्री आणि कैरीचे पने याचा समावेश करा. हे शरीराला ऊर्जा देतात आणि उष्णतेपासून वाचवतात. शाकाहारी आहाराचे शरीराला काय काय फायदे होते पहा. शाकाहारी आहार पचायला खूप हलका असतो. यामुळे शरीरात ऍसिडिटी होत नाही, पोट साफ राहते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. खूप छान पद्धतीने शाकाहारी आहाराचे फायदे आपल्या शरीराला मिळतात. आता आपण पाहूया मांसाहारी आहार, नॉन व्हेजिटेबल डाएट.
आणि घ्यावयाची काळजी. 1. मर्यादित वापर. उन्हाळ्यात मांसाहार करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. चिकन किंवा मटण जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात अंतर्गत उष्णता इंटरनल हीट वाढते. 2. हलके पर्याय. जर तुम्हाला मांसाहार करायचाच असेल तर अंतिम सालेदार किंवा फ्राय केलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी कमी मांसाचे फिश, मासे किंवा उकडलेली अंडी हा एक चांगला आणि हलका पर्याय ठरू शकतो. आता आपण मांसाहारी आहाराचे फायदे शरीराला काय होतात ते पाहूया. फायदे. मर्यादित आणि योग्य पद्धतीने घेतलेला मांसाहार शरीराला आवश्यक प्रोटीन पुरवतो आणि तो रात्रीच्या ऐवजी दुपारच्या जेवणात घेतलेला कधीही चांगला, कारण दिवसभर आपल्या हालचालीमुळे त्याचे प्रपचन लवकर होते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा पोटाचा त्रास होत नाही. आता आपण संमिश्र आहार पाहूया. संमिश्र आहार, बॅलन्सेड मिक्स्ड डाएट, उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली याला मानलं जातं. त्यामध्ये पहा. 1. योग्य समन्वय. आठवड्यातून 5 दिवस शाकाहारी आणि 1 ते 2 या दिवस अगदी हलका मांसाहार असा संमिश्र आहार उन्हाळ्यात उत्तम मानला जातो. जेवणासोबत रोज 1 वाटी ताजे दही किंवा ताक आवर्जून घ्या. 2. याचे फायदे बघा. संमिश्र आहारामुळे शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्वे, फायबर्स आणि प्रोटीन्स मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते आणि उन्हाळ्यातील थकवा जाणवत नाही. तर आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना मित्रांनो, उन्हाळा हा ऋतूचा राजा असला तरी या दिवसात आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. योग्य आहार आणि पाण्याचे तंतोतंत नियोजन करून आपण उष्माघाताला सहज हरवू शकतो. हा एक छोटासा बदल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या कडक उन्हाळ्यातही निरोगी ठेवेल. हा समाज प्रबोधनापर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आरोग्यविषयाची ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच जय चौधरी क्रिएटर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल जय चौधरी क्रिएटर तर्फे तुमचे मनापासून खूप खूप आभार. सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन एका भागासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. मी आपला सतशः आभारी आहे की तुम्ही आम्हाला ऐकून घेतलं. धन्यवाद, 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 धन्यवाद.